नमस्कार मंडळी, ज्योत्स्नाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक अशी पावडर बनवूया जी आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. पायाच्या नखापासून ते अगदी केसांच्या मुळांपर्यंत. मग तो डायबिटीज असो, केसांच्या गळतीवर सुद्धा हा खूप उपयोगी आहे. आणि असं सामान जे आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असतं, जसं की कढीपत्ता. कढीपत्ता प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असतो. कढीपत्ता स्वच्छ धुवून एका कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचा. एक लोखंडी तवा गॅसवर ठेवून कढीपत्ता छान भाजून घ्यायचा. कढीपत्ता इतपत भाजायचा की तो अगदी सहज चुरा झाला पाहिजे. त्यानंतर मेथी, मी इथे 200 ग्राम मेथी घेतले. मेथीसुद्धा तव्यामध्ये छान भाजून घ्यायची. बारीक गॅस करून भाजायची, म्हणजे ती छान भाजली जाते. त्यातलं मॉइश्चर निघालं होतं, म्हणजे मेथीचा कलर चेंज झाला की समजतं की मेथी छान भाजली गेली. मेथी एका ताटात काढून घ्यायची. मी ह्याच्यामध्ये कलौंजी ॲड केले, म्हणजे ओनियन सीड्स, कांद्याचे बीज बोलले जातात, जे हाडांसाठी खूप उपयुक्त असतं. मी 50 ग्रॅम कलौंजी घेतले. त्यामध्ये अंदाजे थोडाफार ओवा घेतला आहे. ते दोन्ही छान भाजून झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिले कढीपत्ता लावून घ्यायचा. कढीपत्ता एका भांड्यात काढून मग भाजलेली मेथी मिक्सरमध्ये लावायची. त्याची छान फाईन बारीक पेस्ट पावडर करून घ्यायची. ते सगळं एका वाडग्यात काढायचं. त्यानंतर आपण कलौंजी आणि ओवा जो भाजलेला आहे तो सुद्धा मिक्सरला लावायचा. पाहू शकता पावडर खूप छान तयार होते. आणि ओवा भाजल्या गेल्यामुळे किंवा कढीपत्ता आणि ओवा भाजल्यामुळे पावडरला खूप छान सुगंध येतो. मेथीचा कडवटपणाही कमी लागतो. रोज सकाळी कोमट पाण्यामध्ये 1 चमचा पावडर घेतली की ती आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते. ही पावडर हवाबंद डब्यात भरून ठेवायची, जेणेकरून महिनाभर अगदी छान राहते. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू.